नमस्कार मंडळी, आपलं सुचीज मराठी किचनमध्ये स्वागत आहे। आपण जे चॅलेंज चालू केलं आहे 30 दिवस 30 व्हेज रेसिपीज, ते पण 30 मिनिटांमध्ये, त्याचा हा पहिला व्हिडिओ आहे। चला तर मग सुरुवात करूया। भांड्यामध्ये तेल घालून त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण टाकून घ्या। आता त्यावर कांदा टाकून घ्या आणि कांदा टाकून झाल्यावर ते छानपैकी सगळं मिश्रण परतवून घ्या। आता जोपर्यंत कांदा लाल होतोय तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करून तिकडे बेल आयकॉन आहे तिकडे क्लिक करा, म्हणजे रोज ज्या नवीन हेल्दी आणि टेस्टी रेसिपी येतील त्या तुमच्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील। आता कांदा छान लाल झालेला आहे। आता त्याच्यामध्ये हळद, तुमच्या अंदाजाने तुमचा घरचा जो मसाला आहे तो टाकून घ्या। त्यानंतर आता इथे टाकत आहे कांदा लसूणची चटणी, जी आम्ही घरगुती बनवतो ती। आता त्यात धना जिरा पूड टाकून घेतलेली आहे आणि आमचा घरगुती गोडा मसाला। आता हे मसाले छानपैकी परतवून घ्या आहे त्या कांदा आणि लसूण मिरचीच्या मिश्रणामध्ये। आता हे परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो घालून परत हे सगळं मिश्रण छानपैकी परतवून घ्या। आता अगदी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाका, जेणेकरून मसाला खालून जळणार नाही। आणि आता आपली छान मोडाची मटकी त्याच्यामध्ये टाकून घ्या। मोडाची मटकी टाकून घेतल्यानंतर ते देखील छान अगदी त्या आपल्या मिश्रणामध्ये परतवून घ्या। मटकी छान परतवून घेतलेली, आता त्याच्यात छान वरून खवलेलं ओलं खोबरं टाकून घ्या। ते देखील छान प्रकारे अगदी मिक्स करून घ्या। आता आपण सगळं मिश्रण छान प्रकारे परतवून घेतलंय। आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। मीठ घालून घेतल्यानंतर परत एकदा हे सगळं मिश्रण छानपैकी मिक्स करून घेऊया। आता छान वरून आवडीनुसार कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर घालून परत एकदा हे मिश्रण छान मिक्स करून घेतल्यानंतर अंदाजे 2 ते 2.5 ग्लास पाणी घाला। आता पाणी घातल्यावर पुन्हा हे मिश्रण छान एकजीव करून घ्या। मिश्रण एकजीव करून घेतल्यानंतर छान त्याला उकळ काढा। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली मटकी छान शिजते। पाणी टाकल्यानंतर गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे। अशा प्रकारे अगदी झटपट 10 ते 15 मिनिटांमध्ये होणारी आपली बिना वाटणाची मटकीची आमटी तयार आहे। गरमागरम भातावर छान मटकीची आमटी घालून घ्या। सोबत तोंडाला कांदा आणि लोणचं घ्यायला विसरू नका। आपली रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या 30 डेज चॅलेंजमध्ये तुम्ही सुद्धा नक्की सहभागी व्हा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।